नमस्कार, मी सूर्य देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज चॅनल. हदगाव हिम्मतनगरमध्ये आज नेवघा बाजारमध्ये आपण जनतेचा कौल घेण्यासाठी आलो आहे. जाणून घेऊन या जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहे. काय नाव तुझं? गजानन कदम. कोणतं गाव? कवळी. कवळी. बरं, येणाऱ्या विधानसभेमध्ये आता 2 महिन्यावर विधानसभा लागली. कोण होईल वाटते हदगाव हिम्मतनगरमध्ये आमदार? बाबुराव पाटील कवळीकर. बाबूराव काय विकास काम केले? विकास काम म्हणजे अजून ते आमदार झाले नाही तरी का विकास कामे खूप आणले त्यांनी. आमदार नसल्यास खूप काम केलं. काय कामं केली नेमकी? मग खूप हे पुलाचे काम आणले, रोडचे रोड इकडे आणले. हे पुलाचं काम आहे चालू. आपल्या साप्तीवर पुलाचं बांधकाम चालू आहे. रनिंग आमदार तर तुमचे कोण आहे? रनिंग आमदार रनिंग माधुराव पाटील जवळ जातो. माधवराव पाटलांनी काय केलं? माधुराव पाटलांना काहीच केलं नाही सध्या तरी काहीच नाही इकडे आमच्या साईडला द्यायचं. का बरं रनिंग आमदार आहे? हो चालू आमदार मागणी काय आता काय विकास काम काय अपेक्षित आहे? विकास काम होणार व्हायला पाहिजे ना अजून येणारे. तुमचं नाव काय? अशोक कदम. अशोकराव कदम. गाव कवळी. कवळीचे का? हा कवळीचे. कोण होईल वाटते आमदार यावेळेस? बाबुराव कदम होणार. बाबुराव कदम कवळी करत का? आणि जे रनिंग आमदार आहेत त्यांनी कामं केली नाही काही? काहीच केले नाही. काय अपेक्षा अजून कामाच्या? मला काय करते वाटते? बाबुराव कदम बरेच काही काम अपेक्षा आता खूप काम आता. आमदार नसते वेळेस खूप कामं केली. रोडचे हे ते खूप कामं केली. पुलाचे. बाबुराव कदम की आमदार ना? बाबुराव कदम. बाबुराव कदम ते खासदार किलो होते, हो होते. आता आमदार किलो हो लढणार. तिकीट भेटेल की? भेटते. तुमचं नाव? मी हस्तारा हदगाव तालुका निवग्याच्या जवळ आहे 4 किलोमीटर. हो आता हे जवळपास सगळे पब्लिक कदरली साहेब. आता ते खासदार आमदार आहेत ते त्याच्या बापदाद्यापासून तेच हात. तिकडे जात सगळे. आता आमचे बाबुराव साहेब जे आहेत कसं आहे ते थोड्या मतानं पडले, अपक्ष पडले. आता कसं आहे थोडंफार फरक पडला त्याला विलाज नाही. परंतु या माणसावर एवढी भक्ती आहे लोकांची, कोण्याही टायमाला काही जरी टाइम पडला ते माणूस धावून येणार आहे. त्याच्या आजा पंजापासून ते राजकारणात आहेत. हे माणूस नवीन चेहरा आणि या माणसाने कसं आहे प्रत्येक काम केलं. आज आमदार नसून खासदार नसून सुद्धा पूर्ण काम हे पूर्ण काम जे आहे ते बाबुराव साहेब करायला. आमदार खासदार कोणी करेन झालं. असं का? ते पुलं आणले आता नदीवर. पुन्हा आमच्या थांबा ना तुम्ही बोलता का? बोला. आता लाईटचा जे प्रश्न आहे साहेब, 10 मिनिटाला पहिली लाईट जात होती. तर प्रत्येक MSCB वर साहेबांनी आमच्या आता नवीन ते मशीन आणल्या नवीन, त्याच्यामुळे लाईट जाईन झाली. आणि शेतकऱ्याला काय पाहिजे? ते आता जास्त पॉवरचे आणले ना त्यांनी. हा हे आमदार खासदाराचं काम आहे. साहेबांना पडून सुद्धा जनतेचे काम करायले. आता याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे? आम्हाला आमदार खासदाराची गरजच नाही. आज आमचे बाबुराव साहेब पडले तरी आमचे आमदार नाही, आमचे मंत्री साधते. असा विषय आहे. बघा पब्लिकला विचारा काय वाजवा मंडळी एकदा. हा हा कामं अपेक्षा होणारी कामं कोणती पाहिजे तुम्हाला अपेक्षित? कोणाकडून? आमच्या साहेबांनी हे मेन जो रोडचा प्रश्न होता तो मार्गी लावलेला आहे. 2 साइड नाल्या घेतलेल्या आहेत. हा जो महत्वाचा प्रश्न होता जो रहदारीचा निवघा शिरड जाणारा हा पण घेतलेला आहे. याचं काम आता प्रगतीपथावर आहे, चालू आहे काम. तुम्हाला काय वाटते? बाबुराव कदम. ते रनिंग आमदार आहे त्यांनी काम नाही ते काय कुठलंही काम केलं नाही त्यांचं. हा बाबू कोण होईल वाटे? येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमदार कोण होईल वाटे? बाबुराव रनिंग आमदारांना आपल्या काम केली की काहीच नाही येऊन सुद्धा गावात नाही, काहीच नाही, कुठंच काही काम केली. कवळी साहेबाच्या गावची. नाही? यावेळेस आता 2 महिन्याला इलेक्शन आहे. कोण होईल आमदार वाटते तुम्हाला? आमदार बाबा साहेब 100%. काय विकास करणार? विकास नाही ना समजे दुःख सुख राहते. रनिंग आमदार जे आहेत आपले माधवराव पाटील त्यांनी काय काय कामं केली? कोणती कोणती? त्याने कामे केली. रोडची कामे केली. त्याने कामे केली. भरपूर कामे त्याने केली. कामे अनेक कामे केली. तुमच्या मनातला आता आमदार कोण? आमदार आमच्या मनानं बाबुराव. आता आपल्यासोबत अजून बरेच मंडळी आहे. काय नाव? सय्यद बिलाल. कोणतं गाव? कळणी. कळणी. येणाऱ्या 2 महिन्यावर इलेक्शन लागायली आमदारकीची. कोण होईल वाटते तुम्हाला आमदार? बाबुराव कदम. हदगाव हिम्मतनगर मधील कोण होईल वाटते? बाबुराव कदम. काय विकास कामाची अपेक्षा केली? काय केली विकास? विकास पूर्ण विकास करायला का? रोड झाले, बंधारे झाले. बरं. पब्लिकला काय पाहिजे?
रनिंग आमदार जे आहेत मधुरा पाटील यांनी काय काय काम केले आता? त्यांनी काय रोडचे काय काय काम केले त्यांनी. हा रोडचे काम केले, बंधाराचे काम केले, तिकडे बंधारा आणला अजून. माधुराव पाटलाचा विचार आहे. रनिंग आमदार जे आहेत आपले हदगाव हिमायतनगर मधले त्यांना त्यांच्या विकास कामावर आपण 10 पैकी किती गुण देणार? 2 2 किती गुण देणार? होईन आता माधुरा पाटलाला होईन आता. हा. 2 दहापैकी 10. 10 पैकी 10. 2 बाबूराव 2. चला कोण होईल वाटते आमदार तुम्हाला हदगाव हिमायतनगर मधील? आता हिमाचल बाबूराव साहेब होतील आमचे. पण कसं आहे, प्रत्येक वेळेस समजेला मतदान दिलं आपण, त्याला प्रत्येक वेळेस निवडून आणलं. आता काम प्रत्येकानेच केले, पण काम एकदा झाल्यावर एकदा फिरून फायद्याची इच्छा नाही कोणाची. बरोबर आहे. नाही ते बोलले ते बरोबर आहे ना. बरोबर आहे. आम्ही सगळ्याचे पाहिलं तर बाबूराव कदमचा आमचा इच्छा आहे पाहिजे. सगळ्याच पाहिलं मत आम्ही. कृष्णा पाटील आष्टीकर. कृष्णा पाटील इलेक्शनला उभे राहणार यावेळेस. काय अपेक्षा करता कामाबद्दल? अपेक्षा काय, वडील खासदार आहेत आणि त्यांच्याशिवाय विकास होऊ शकत नाही हदगाव तालुके हिमायतनगर. कृष्णा पाटील असतील यावेळेस इलेक्शन उभे राहणार. हो, तुम्हाला कोण होईल वाटते? आम्हाला म्हणतो बाबूराव कदम कवळीकर. त्यानं नाही का केदारनाथ पशी वचन घेतलं होतं, तुम्ही आमदार द्या म्हणले होते, तेव्हा हे खासदार होते. हेमंत पाटील आपल्याजवळ येत नव्हते तेव्हा नाही का त्यानं हे केलं होतं, तेव्हा बाबूराव कदम पडले होते ना. हा त्याच्यानं ना बाबूराव कदम नाही का आता याच्यात येणारच होते. नागेश पाटलानं बैमानकी केली थोडी आमच्या संघ. नागेश पाटलानं बैमानकी केली कारण की केदारनाथ पशी याच्या भक्तावर हे करून त्याने हे केली नाही, तर त्याने हे केली. बाबूराव कदम जिंदाबाद. काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय नाव? माझं नाव कैलास कदम, राहणार रुई, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. आता 2 महिन्यावर आमदारकीचे इलेक्शन आहेत. हदगाव हिमायतनगर मध्ये कोण होईल वाटते आमदार तुम्हाला? सर आमचं म्हणणं आहे, खरंच पहिले तर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं सर. कारण मै लेकरात 12वीला एक आणि 12वी झालेली आहे सर. तर मग तेवढीच आहे की जारांगी पाटील जसे समजा समाजासाठी करतात तसे या नेत्याचं आम्ही भरपूर पाहिलं सर. नागेश पाटील असो कोणी असो, आणि बाबूराव साहेबाला काय म्हणजे पद मिळालेलं नाही, पण त्याला सुद्धा जिल्हा परिषद पद मिळालेला. त्याकरता समाजासाठी जे तळमळ करील आमची इच्छा आहे. जर जरांगे पाटलांना जर इकडे मानव दिला तर आम्ही जरांगे पाटलाच्या माणसाच्या सोबत राहणार आहोत. कोण द्या वाटेल तेव्हा पाटील आपल्याला समजा उमेदवार देतील. जर बाबूराव साहेबांना जर सपोर्ट केला जरांगे पाटलांना, त्याने दोघांचं जर एक झाले ना सर, 100% बाबूराव साहेबाला आजच गुलाल लागला. मतदान करायच्या अगोदरच लागला सर. पण जरांगे पाटील जे म्हणतील त्या माणसाला आम्ही ठामपणे त्याच्या मागे राहू. कारण आम्हाला तळमळ एवढी आहे की लेकरायची, कारण 1-1 लाख आमच्या संघ सर्व समाजातील लेकर आहेत सर. रुई गावामध्ये म्हणजे भरपूर शिक्षणाविषयी भरपूर आहे. दर आज 18 वर्ष झाले सर, लगातार नवोदयाला विद्यार्थी लागते सर. नवोदयाला एवढं शिक्षणाच्या जागरूकता आहे शिक्षणाची. त्यामुळे आम्हाला वाटते की जेणेकरून आमच्या लेकराला, जसं आमच्या समाजाच्या लेकराला 1 मार्कानं 2 मार्कानं चालले का, त्यामुळे माझ्या सांग ओबीसीची सुद्धा त्याला सुद्धा ओलीतीची 5 एकर जमीन आहे, मला 2 एकर जमीन आहे. त्याच्या लेकराला 17,000 भराले, मी 51,000 भराले सर. त्याच्यामुळे समाजात दुरावा झाला. समाजात दुरावा करणार खरं तर शासन सर. कारण पहिलीला जेव्हा माझा विद्यार्थी गेला त्यावेळेस त्याला सांगतात की तू मराठा जावंस तुला कपडे नाही, तू एसी जावं तुला कपड्यात, तू ओबीसी जावं तुला कपड्यात. सर खरे जर जातीवाद पेटवला असेल तर माझं मत की या राजकारणी लोकांनी पेटवलं. रनिंग आमदार कोण आहेत? आता माधवराव पाटील त्यांचे काम विकास काम कसे? कामं द्यायचे काहीच नाही, आवादो खावादोच काम आहे त्याचे. कामं काहीच नाही. कामाच्या बाबतीत जर विचार करायला गेला ना, जसे रस्ते पाहिजे तसे रस्ते झाले नाही, जसा विकास पाहिजे तसा. सर आमचं एक म्हणणं आहे, आम्हाला MIDC ची गरज आहे. कारण हे भरपूर तरुण बेरोजगार आहेत सर. MIDC साठी कोणता आमदार म्हणला नाही. खासदार हेमंत पाटील मागे होती, आता नागेश पाटील आहेत. MIDC साठी आमच्या या गोरगरिबाच्या लेकराला काम मिळावं ना, हाताला काम नाही सर, हा चोऱ्या वाढायला सर. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे बा MIDC साठी तुम्ही जे केंद्रात गेले त्याने त्या समाजासाठी काही करावं. हे बेरोजगार मुलं आहेत त्याच्यासाठी काम द्यावं सर. पहिली अपेक्षा समाजाच्या वतीनं आम्हाला आरक्षण. दुसरी अपेक्षा की आम्हाला MIDC हे तरुण म्हणून जे मंडळी आहेत याच्या हाताला काम मिळावं. आम्हाला बाकी रोड जरी कमी असला तरी पुरेल, पण तरुण मंडळीला जास्तीत जास्त त्याच्या हाताला काम मिळावं सर, एवढी अपेक्षा ठेवतो. बाबूराव साहेब त्याने भरपूर कामं केलेली आहेत सर. ते गोरगरिबासाठी आहे की नाही, कधी पण अर्ध्या रात्री फोन लावा कामं करते ते. आणि रनिंग आमदार आहेत त्यांनी काय काय केलं? त्याचं काहीच काम नाही सर.
त्याने काही पण केले नाही आतापर्यंत. तुम्हाला कोण आवडते? बाबुराव साहेब, काय ना हनुमंत विलासराव कदम कवळी, बाबुराव कदम होईल. आमदार कोण होईल? बाबुराव कदम व्हायला पाहिजे, कामं केली आहेत. हा. पण सगळ्यांना मिळून मुद्दा सोयाबीनचा उचलायला पाहिजे. सोयाबीनचे भाव 3,000वर येऊन टेपले. हे लाडकी बहीण काही समजा सोयाबीनचं कोणीच त्याच्यात भाग घेईन. शेतकऱ्याचे प्रश्न मांडा. हा, शेतकऱ्याचे प्रश्न. सोयाबीन रनिंगला सोयाबीन आलं ना, आजचं सोयाबीन आलं. सोयाबीनचा कोणतरी मुद्दा उचलायला पाहिजे. वरी समजा, हे की नाही, हे खालच्या पातळीवर समजा आहे तेच आहे, मात्र वरी सोयाबीनचा मुद्दा उचलला तर काय बाय सगळ्याच होईल. आज समजा जुनं सोयाबीन 4,000 रुपये आहे, 4,042 रुपये आहे, तर नवं केवढ्या राहील त्याचा विचार समजा सगळ्या शेतकऱ्यांनाच करायला पाहिजे आता त्याच्यात, की नवं सोयाबीन काय भाव राहील, हे की नाही. जुनं 42 आहे तर नवं काय होईल, ते मावचर लावतात, त्याला कटई लावतात. तेवढा मुद्दा उचलायला पाहिजे बस. बाकी काय नाही. बाबुराव साहेब आमदार होतील असं अपेक्षा आहेत. खातगाव हिमायतनगर मध्ये समजा जे अवैध धंदे आहेत त्याला नेमकं कोणाचा आशीर्वाद? ना, अवैध धंद्याला त्याचा अधिकार सगळ्याचेच राहतात, मात्र ते म्हणाय जमत नाही ना. ते नको आहे. सगळ्यांना मिळून मुद्दा सोयाबीनचा जर उचलला तर शेतकऱ्यासाठी चांगला आहे आत्ताच्यासाठी. बाकी आता कोणी लाडकी बहीण आहे, कोणी काही आहे, समजा त्याच्यापेक्षा सोयाबीनचा मुद्दा मेन आहे ना. शेतकऱ्याच्या पिकाला शेतकऱ्याच्या पिकाला भाव भेटावा, बाकी काही घेणं नाही. तुम्ही सगळं बंद करा, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, बाकी कोणी म्हणणार नाही तुम्हाला, है की नाही. कोण होईल? येणाऱ्या आमदारकीला आमदार कोण होईल? बाबुराव साहेब कदम कवळीकर हो. भरपूर कामं केली आमच्याकडे. आता रनिंग आमदार कोण आहे? रनिंग आमदार कोण आहे? मधुराव पाटील जवळ त्यांचे कशी विकास कामं? ते चांगलेच मत आमच्याकडे भेटत येत नाही, येते नाही ते किती वेळ झाली आतापर्यंत? काही सांगू शकत नाही. नाही, भेटायला किती वेळ झाली? ते माहिती नाही किती साडे काय नाही. तुम्हाला कोण भेटेल? बाबुराव कदम. आता रनिंग जे आमदार आहेत आपले तुमच्या मतदारसंघाचे, त्यांची विकास कामं कशी आहेत? खोटच नाही त्याची विकास कामं ते दाखवून देऊ आमदारांनी, त्याला सांगावं मी हे विकासाची कामं केली म्हणून. त्याने सांगावं की कुठं कामं केली म्हणून. पदावर नसून हे माणूस पूर्ण कामं करते. आतापर्यंत कोणतं रोडचं काम असो, कोणाचं डीपीचं काम असो, पांधन रस्त्याचं काम असो, हर एक दवाखान्यात कोणा एखाद्या पेशंटला न्यायचं असेल त्याचे कामं असो, इथून त्याला मुंबईपर्यंत नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून त्याचं पूर्ण काम करून कोणाला काही झालं त्याला पैसा मिळवून देणं एवढ्यापर्यंत काम त्या माणसानं केले. रनिंगचा आमदार जर काही करत नसेल तर मग आमदार कशासाठी? काम करू शकते. एकही गुण देणार नाही, देणारच नाही. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव? सुमंत तावडे, तळणी. गाव? तळणी तळणी हातगाव तालुका. बरं, आता 2 महिन्यावर विधानसभा लागायला, तुमच्या हदगाव हिमायतनगर मध्ये तुम्हाला आमदार कोण होईल वाटते? आता आमचं कसं आहे, जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे समजा कोणी उमेदवार देईल, आतापर्यंत सगळ्या पक्ष, तिन्ही पक्षाचे युतीचे जे कार्यक्रम आहे त्याचा महाविकास आघाडीचा, ते सध्या तरी चांगला आहे आमच्या दृष्टिकोनातून. आणि त्यांच्या जे उद्धव साहेबांनी जे कर्जमाफी केली त्याच्यात चांगला. पण आता जे उद्धव साहेबांना कर्जमाफी करूनही त्यांना अजून 50,000 रुपये बऱ्याच लोकांचे जे राहिलेले आहेत यायला दिलीच नाही याच्या सरकारमध्ये. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा जे उमेदवार राहील ते निवडून येईल. महाविकास आघाडीचा जे उमेदवार आहे ते निवडून येईल तुमचं म्हणणं. बरं, आता जे रनिंग आमदार आहेत त्यांची विकास कामं कशी आहेत? चांगले आहेत. काल परवा त्याने जवळपास विरोधी पक्षात असून 500-600 कोटीचे कामं आणले त्यांनी. कोणकोणती कामं आणली अशी महत्वाची? महत्वाचे म्हणजे आता मलाही तेवढं माहित आहे, पण बरेचसे कामं आणलेले आहेत. म्हणजे आता त्यानं कालच्या याच्यात सांगितले 500-600 कोटीचे कामं आणलेले आहेत. बरं, अनेक आता रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, या 5 वर्षात असा मोठा समजा जे रनिंग आमदार आहेत त्यांनी कोणता प्रश्न आहे? आता ते समजा आपल्या इकडे ते लिफ्ट इरिगेशन आहे त्या कोळीच्या तिथं झालेलं आहे, ते नागेश पाटलाच्या काळात समजा आता हे आणलेलं आहे, ते आता याने मंजूर करून समजा आणलेलं आहे. तळणी रोड हे ते रोड व्हायलेले आता इकडले तिकडे. हदगाव हिमायतनगर मध्ये समजा अवैध धंदे असतील त्याच्यावर समजा लोकप्रतिनिधीचा कोण्या वचक आहे? आता सध्या तर त्याचं याच आमदाराच राहणार ना, जे स्टँडिंग आमदार आहेत त्याच राहणार. आता शिवसेनेचे नागेश पाटील आले निवडून आणि त्यांचा वचक राहणार. तर अनेक असे आरोप आहेत की अनेक हदगाव हिमायतनगर मध्ये अनेक अवैध धंदे आहेत, समजा दारू असेल, मटका असेल, हे याच्यावर अजून अंकुश बसायला पाहिजे. हो, बसायला तर पाहिजेच, पण लिगली आता ना, अनलिगली तर आतापर्यंत काही कुठं दिसलेलंच नाही.
आता येणारा आमदार तुम्हाला कोण होईल? या महाविकास आघाडीचा महाविकास जे समजा आमदार दिला आता या महायुतीच्या काळात आतापासून मला सांगतो तुम्हाला विमा दिला नाही, पदशीर काही दिलं नाही. आता काय आता विम्याच्या खाते आले. आता आपल्या सर्कल मध्येच बघा तुम्ही कोणाला 2,000 रुपये एकरी आले. माझ्या नावावर 20 एकर जमीन असून मला 40,000 रुपये आले, एकरी 2,000. आणि 4.5 एकर वाल्याला कमीत कमी 48,000 50,000 आले. म्हणजे हे कुठली तफावत आहे? म्हणजे शेतकऱ्याची तर निकळत माती केली आहे सरकारनं. शेतकऱ्याच्या मालाला भाव वगैरे आता समजा कमी आहेत, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? पण शेतकऱ्याच्या मालाला आज भाव कमीच आहे ना, भेटायला पाहिजे. भेटायलाच पाहिजे ना. आज कमीत कमी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले होते की बा आम्ही 6,000 ते 8,000 रुपये द्यायला आमची सत्ता आल्यावर देऊ. अजून दिला नाही. आता यायची सत्ता आहे ना, केंद्रात यायची सत्ता आहे, महाराष्ट्रात यांची सत्ता आहे, पण का भाव देत नाही ते वाढून? बरोबर. आपल्या सोबत अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय ना सतीश जारंडे. हदगाव हिमायतनगर मध्ये आता 2 महिन्याला इलेक्शन आहे, कोण होईल वाटते आमदार? आमदार आता कसं आहे, बाजाराव पाटील कोणीकडे जातात, म्हणजे भाजप मधून लढतात का काँग्रेस मधून लढतात याच्यावर अवलंबून आहे सगळं. अजून ते म्हणजे विषय थोडासा हेच आहे ना, ते अजून काही ठरलं नाही त्यांचं. ते जेव्हा ठरल त्याच्यावर डिपेंड आहे. समजा हजारा पाटील आता रनिंग आमदार आहेत ना, कोणकोणते विकास कामं केली त्यांनी आतापर्यंत? त्यांच्या हातून असं काय विकास काम काय आमच्या तर ऐकण्यामध्ये काही नाही. कोणकोणती अपेक्षा आहेत तुम्हाला होणाऱ्या आमदाराकडून? कोणकोणती अपेक्षा आहेत? काय रोड सगळे आता व्हायलाच. समजा हे डीपीचा प्रॉब्लेम आहे. डीपी आता आमच्या तळणीला डीपी जर समजा कमी जळाली वगैरे काही झाली तर ते 8-8 दिवस येत नाही. आणि गावात पाणी आहे त्या डीपीवरून. कालच्या मागच्या आठवड्यामध्ये 5-6 दिवस काय प्रॉब्लेम झाला माहित नाही, परंतु 8 दिवस पाणी नव्हतं. त्याच्यामध्ये काय झालं, बाहेर निंदायला सुद्धा शेतामध्ये गेल्या नाही. लोकांना पियायला पाणी नव्हतं शेतामध्ये आणि गावातही पाणी नव्हतं. एवढा काही गंभीर विषय आहे. त्याच्यामुळे ते प्रशासनाचं लक्ष नाही. बाकीच्या डिपार्टमेंट टाईट कायदा असा टाईट पाहिजे की जेणेकरून लगे 1-2 दिवसामध्ये तरी ते म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. रनिंग आमदार आजपर्यंत आपल्या गावात किती वेळेस आले? 5 वर्षाच्या काळामध्ये आले असतील, 10-1 वेळेस आले असतील. विकास कामासाठी आले? हो, विकास कामासाठी आलेत. आता ते कसं आहे, आता रोडचे आता आमचा जे बामणी फाटा ते तळणी रोड व्हायला आहे. आता हे तर शिंदे साहेबाच्या यांच्यातून आहे असं म्हणजे म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या तिवरंग तळणी पुलाचा विषय होता. ते पूल झालाय ते शिंदे साहेबाच्या काळात झाला. आपण काय कोणी पक्ष समर्थक नाही, परंतु ज्यांनी कामं केलेत ते त्यांना कामं केलेत म्हणावं लागतील ना, कारण ही खूप मोठा जिव्हाळ्याचा विषय होता. साप्तीवरचा पूल आणि हे दोन्ही पुलं म्हणजे एवढा जिव्हाळ्याचा विषय होता. कोण केलं? पुलं कोण केले? आता ते सध्या शिंदे सरकार आहे ते त्यांनीच केलं असेल. सरकारचा उमेदवार कोण आहे? म्हणजे आता याचा आमदारकीचे आता काय दोघं आता बाबूराव पाटील आहेत. आता त्याच्यामध्ये अजून काय बदल होते काय माहिती. आपल्यावर अजून बरेच नागरिक आहेत. काय नाव? विष्णू पाटील क्षीरसागर. बरं, 2 महिन्यात इलेक्शन आहे आमदारकीची. बरोबर. तुम्हाला कोण होईल वाटते? हदगाव हिमायतनगर मधील आमदार कोण होईल वाटते? बाबूराव पाटील. गौरव पाटील पहिलं वाटेल. काय काय कामं केली आजपर्यंत त्यांनी? सगळेच कामं केली. हे जे आता विचारलं ते पुलंही केला, डीपी बसविले नव्या 10-10 मिनिटाला कोणी जर बडीला येते. अजून रस्ते नाली सगळं आता ते थोडं सत्ता हातात नसल्यामुळं थोडं. रनिंग आमदार कोण आहे तुमचे? आमचे जवळगावकर. त्यांनी काय काय केले आजपर्यंत? त्यांनी बरेच कामं केले ना. हे आपले गावगाव रस्ते दिले, हे रस्ता आपला हस्तारवरती अशी खूप कामं केली. आता यावेळेस कोण होईल वाटते तुम्हाला? यावेळेस मला वाटायला तेच होईल वाटेल. नमस्कार. आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. आपण आज जनतेचा कॉल घेत आहोत निवगा बाजारमध्ये. तर मित्र, हे आता चालू आमदार कोण आहेत? माधवराव पाटील जवळगाव. बरोबर. त्यांचे काय विकास कामं झाले तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघात काहीच विकासाचे काम नाहीत, रोडचे काम नाहीत, काहीच नाहीत, नालीचे काम नाहीत. मार्केटमधलं पाणी दुकानाने घुसलेलं आहे. या चालू आमदाराचं रनिंग आमदाराचं काम काहीच नाही आता तालुक्यामध्ये.
निवडा सर्कल मध्ये तर तसंच नाही. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला कोण निवडून येईल असं वाटतं? आम्हाला बाबूराव पाटील कदम कोवळीकर हे निवडून येतील 100%. त्यांचं काय कार्य आहे जे तुम्हाला आवडते? त्यांचं भरपूर कार्य आहे. सगळ्या समाजासाठी, आमच्या गोपाळा समाजासाठी, त्या गावकऱ्यासाठी खूप काम. आजूबाजूच्या खेड्यामध्ये बाबूराव चर्मन यांचं सगळं काम आहे चांगले. बरं, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काम केलं? शेतकऱ्यांना भरपूर त्यांनी विम्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सगळ्या गोरगरिबाला मदत केली. खूप खूप छान केलेलं काम त्यांचं या सर्कल मध्ये. चालू आमदाराबद्दल तुमचं किती हे 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी काहीच गुण देणार नाही आपण त्यांना. 0 गुण. तर यांच्या म्हणण्याप्रमाणे की चालू आमदार हे निष्क्रिय आहेत आणि त्यांचं कोणतंही काम इथं झालेलं नाही, त्यामुळे ते या आमदारावर नाखुश आहेत.